नमस्कार मित्रांनो, योजना कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक नवीन अपडेट येत आहे की रेशन कार्डवर वाढीव मिळणार पैसे, किती मिळणार पैसे हे सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किती पैसे मिळणार, व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये धान्य मिळणार नसून मिळणार पैसे आणि या पैशामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. किती वाढ केलेली आहे या सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ चला सुरू करू. हे 14 जिल्हे आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत तर बघा: छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ हे जे व वर्धा हे जे 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये धान्य मिळणार नसून आता थेट बँकेमध्ये आधार संलग्न असलेल्या बँकेमध्ये थेट पैसे मिळणार आहेत. किती पैसे मिळणार आहेत तर चला आपण पाहूया. सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभधारकांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण DBT मार्फत राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शेतीपत्रक शेतकरी लाभधारकांना माहे 2013 पासून किती रुपये तर इथे पहा 150 रुपये 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह 150 रुपये मिळणार होते. मात्र त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. किती वाढ करण्यात आली तर किती वाढ करण्यात आली तर पहा: केंद्र शासनामध्ये खरीप हंगाम सन 2023 आणि 24, रब्बी हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले. म्हणजे काय की रब्बी आणि खरीप हंगामामध्ये 2023-24 आणि 24-25 साठी त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील वर्धा या 14 शेतकरी आत्मग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये लाभधारकांना शेतकरी लाभधारक जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड धारकांना 2024-25 मध्ये किती रुपये मिळणार आहेत तर पहा: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 आत्मग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शेतपत्रक शेतकरी लाभधारक जे आहेत, रेशन कार्ड आहेत, त्यांना आता मिळणार आहेत तर 170 रुपये मिळणार आहेत. पहिले 150 रुपये भेटत होते, आता त्याच्यात वाढ होऊन प्रत्येक महिन्याला किती मिळणार आहेत 170 रुपये मिळणार आहेत. ही अशी आनंदाची बातमी आहे. आणि ती कशी मिळणार आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडला असेल की कसा मिळणार तर ते सांगतो. इतकी रक्कम लाभधारकांना आधार संलग्न खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. म्हणजे जी DBTला लिंक बँक आहे, DBTला जी लिंक बँक आहे त्या बँकेमध्ये ते पैसे पडणार आहेत. तर ही अशी बातमी होती, आनंदाची बातमी होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.